आताची एक मोठी बातमी विरारमधून येत आहे। विरार पश्चिमेच्या विराटनगर या परिसरामध्ये आदिनाथ अपार्टमेंट या इमारतीचा टेरेसचा भाग कोसळलाय, परंतु यामध्ये कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये, कोण जखमी झालेलं नाहीये। या इमारतीमध्ये एकूण 11 फ्लॅट होते। या 11 मधून तब्बल 9 फ्लॅटमध्ये ही लोक राहत होती आणि 2 घरही रिकामी होती, परंतु सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणालाही कोणती हानी झालेली नाहीये। या इमारतीला कोणत्याही धोकादायकची नोटीस नव्हती। या इमारतीमध्ये कोणता धोका नव्हता। या इमारतीच्या खाली जे गाळे होते त्यामध्ये सततचं होणारं काम याच्यामुळे कुठेतरी घटना घडली आहे का असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। या संपूर्ण घटना संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली आहे आणि ह्या वेळेस ही घटना घडल्यानंतर त्वरितच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन हे सक्रिय झाले असून त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आहे। या संपूर्ण घटनेनंतर त्वरितच ॲक्शन मोडमध्ये आलेल्या प्रशासनाने नागरिकांना इमारतीतून बाहेर काढलेलं आहे सुखरूप, त्यामुळे कोणती मोठी दुर्घटना झाली नाही। तर या ठिकाणी पालघर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष हार्दिक राऊत देखील उपस्थित होते, तसेच भाजपाचे पदाधिकारी गणेश भाईदे, मेहुल, विशाल राऊत, गौरव राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। जाणून घेऊया यावर हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षांनी राज्य शासनावर काय टीका केली आहे, तसंच त्यांच्या कोणत्या धोरणांवर आरोप केलेले आहेत। आता काय सांगाल? ही दुर्घटना विराटनगर विभागामध्ये झालेली आहे। आदिनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्यामध्ये कोणालाही कॅज्युअलिटी किंवा कोणालाही मनुष्यहानी किंवा कोणत्याही मनुष्याला इथे कोणती इजा झालेली नाही। सोसायटीच्या पॅरापीट वॉल आणि कॅनोपी म्हणजे कॅन्टिलिव्हर जी स्लॅब असते तो पडलेला आहे। दुर्घटनेमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला इमारतीचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे। कर्मधर्म सहयोगाने आणि जीवदानी मातेच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी इथे झालेली नाही। महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड सर्व इथे पाचारण झालेलं आहे। चांगल्या पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करून इथे महानगरपालिका प्रशासन, त्या जोडीला पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देत आहे। पण अशी दुर्दैवी दुर्घटना परत घडू नये त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून किंबहुना सर्व ज्या बॉडीज आहेत रिलेटेड टू हाऊसिंग, त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून काही नियमावली असली पाहिजे। फायरशी रिलेटेड असेल, लिफ्टशी रिलेटेड असेल, किंबहुना स्ट्रक्चर ऑडिटशी रिलेटेड असेल, तर त्याची नियमावली सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा आणि नुसती नियमावली नाही तर त्या नियमावलीवरती कडक अंमलबजावणी सुद्धा व्हावी। आता वसई शहरामध्ये अशाच इमारती कोसळण्याच्या घटनेच्या वाढत चाललेल्या आहेत, प्रशासन कुठेतरी गांभीर्याने घेत नाही असं वाटतंय का? बघा, शहर हे 1980 किंवा 70च्या दशकापासून वसलेलं हे शहर आहे। आज ह्या इमारती सगळ्या 40, 35, 45 वर्ष जुन्या झालेल्या आहेत। प्रत्येक सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट हे दरवर्षी किंबहुना दर 2-3 वर्षांनी होणं गरजेचं आहे। महापालिका प्रशासनाकडे असलेले अपुरी संख्याबळ किंबहुना या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी निगडीत आहेत, पण तरी सुद्धा फायर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्वरित इथे पोहोचल्या त्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचे आभार मानतो। काय सांगाल तुम्ही या परिसरामध्ये सक्रिय असता, इमारती कोसळण्याच्या अनेक घटना होत आहेत, काय सांगाल? आता ही विराटनगरला मुख्य रस्त्याला लागूनच ही साधारण 95च्या आसपास उभी राहिलेली इमारतीचा एक भाग इकडे संध्याकाळी 7:30 वाजता कोसळला आणि अनेक अशा शहरामध्ये धोकादायक जुन्या जीर्ण अवस्थेतल्या इमारती आहेत, त्यांचे भाग कोसळण्याचे घटना घडत आहेत। तर याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि याबाबत आम्ही स्वयंस्पष्ट भूमिका आधी घेतलेलीच आहे की राज्य सरकारने याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट सारखं एक अतिशय चांगलं धोरण आणलेलं आहे। त्याच्यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घेऊन किंवा लोकांमध्ये जनजागृती करून क्लस्टर डेव्हलपमेंट आणि पुनर्बांधणी पुनर्विकास या जुन्या इमारतींचा करण्यासाठी राज्य सरकारची अतिशय चांगली आणि चांगलं गृहनिर्माण धोरण, चांगली भूमिका आहे। त्याच्यातून क्लस्टर डेव्हलपमेंट या इमारतींचा पुनर्विकास व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल आणि भविष्यात अशा गोष्टी अशा दुर्घटना टाळू शकतो आपण। कारण शेवटी जरी जुन्या बिल्डिंग झाल्या तरी लोक त्याच्यामधून घर सोडत नाहीत। रिडेव्हलपमेंटचे बऱ्याच इमारतींचे प्रस्ताव पटकन पुढे जात नाहीत, त्यामुळे रिडेव्हलपमेंटसाठी
लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. राज्य सरकारची त्याच्यामध्ये अतिशय चांगलं धोरण आहे, चांगली भूमिका आहे आणि त्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकास होण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं वाटतं. तुमच्या निदर्शनास कधी आले? ही आता संध्याकाळीच घटना झाली. संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता ते तुम्हाला 6:30 वाजता 6:30 ते 7 दरम्यान झाली. काही कॅज्युअलिटी आहे का याच्यामध्ये? नाही काहीच काही कल्पना. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे, काय सांगायला याबद्दल? इथे मॅडम इथे कोण सुरक्षित बाहेर लोक जे आहेत त्याच्यात राहिले नाही. सगळे सुरक्षित बाहेर आहेत. इथे काय जीवितहानी वगैरे काय झालं नाही. फक्त एक अठडा पडला आहे थोडासा तुकडा आणि तो गॅलरीत पडला. बाकी दुसरं काय हानी झालेलं आहे, नुकसान झालेलं नाही काहीच. ह्याच्यामध्ये नोटीस इमारतीला होती का की अति धोकादायक मध्ये होतं? काय नाही तुम्हाला आयडिया आहे का? कुठलेच धोकादायक नाही इमारत, कुठलेच काय नोटीस वगैरे दिली नाही. नोटीस नव्हती, स्ट्रक्चर ऑडिटची पण नोटीस नव्हती का या इमारतीला? मग कशामुळे दुर्घटना घडली आहे काही? मॅडम आता ते आता समजेल आता कशामुळे झालं ते आता उद्या आम्हाला कळेल. त्या हिशोबाने तुम्हाला रिपोर्ट देईल. आज संध्याकाळी 7:30च्या सुमारास या बिल्डिंगचं स्लॅब कोसळलं. आदिनाथ बिल्डिंग म्हणून बिल्डिंग आहे आणि जुनी इमारत आहे. मला वाटतं 30-32 वर्षापूर्वी जुनी इमारत आहे. आणि माझ्या माहितीनुसार मी आल्यानंतर इथं आम्ही आलो, अग्निशमन दल असेल, नगरपालिका असेल, त्यांना इथं बोलवून ताबडतोब घेतलं आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. जे लोक अडकले त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही अशी माहिती घेतली की जे सोसायटी सेक्रेटरी त्यांना विचारलं. ते म्हणाले की एक आम्हाला नोटीस आली होती, स्ट्रक्चर ऑडिट म्हणून आम्हाला नोटीस आली होती 7 महिने अगोदर. काय वाटतंय की नेमकं कारण काय असू शकतं? स्ट्रक्चर ऑडिटची नोटीस येऊन पण इतक्या इमारती जर्जर झालेल्या आहेत काय? मला असं वाटतंय कारण ही इमारत जुनी होती. त्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला जो तळमजल्याला जो एक शॉप ओनर आहे, त्याचे पहिले 3 शॉप होते. त्यांनी त्याच्यात 5चं रूपांतर केलं आणि ते रस्ते बाहेरचं काढले आणि नवीन त्यांनी स्ट्रक्चर केलं, त्या आतमध्ये तोडफोड केली वगैरे. त्याच्यामुळे वरची जी आधीच बॉडी इमारत म्हणजे कमजोर झाली होती, त्यात आणखी कमजोर झाली आणि त्याच्यामुळे ही घटना घडली असावी असा माझा अंदाज आहे.